लग्नानंतर होईलच प्रेम प्रोमोच्या सुरुवातीला पार्थ आणि काव्या जीवाच्या स्वभावाविषयी बोलत आहेत. पार्थ म्हणतो काव्याला, जीवा खूपच निराळा आहे. त्याला कोणत्याही बंधनात न अडकता आपल्या मनाला वाटेल तसं जगायला आवडतं. पार्थचं हे बोलणं ऐकून काव्या लगेच आत्मविश्वासाने त्याला उत्तर देते, हो ना, ते तर त्याचं नेहमीचंच आहे. काव्याच्या उत्तराने पार्थ क्षणभर विचारत पडतो. तिला जीवाच्या सवयींबद्दल इतकं कसं माहीत, असा प्रश्न त्याला पडतो. पार्थ म्हणतो, नेहमीचंच? तुम्हाला हे कसं माहीत? दरम्यान विक्रम घरात येतो आणि मानिनीला म्हणतो, मी आत्ता पटकन फ्रेश होऊन येतो आणि लगेच आपण जेवायला बसू. मानिनी त्याला जीवाविषयी विचारते. मानिनी म्हणते, जीवा कुठे आहे? विक्रम म्हणतो, तो त्याला दिलेलं काम पूर्ण करत ऑफिसमध्येच बसलाय. विक्रम आणि मानिनीचा हा सगळा संवाद नंदिनी अत्यंत काळजीपूर्वक ऐकत असते. काही वेळाने खूप उशीर झाल्यावर जीवा ऑफिसमधून बाहेर पडतो आणि स्वतःशीच बोलतो. जीवा म्हणतो, खूप उशीर झालाय आता, बस आणि ट्रेनसुद्धा नक्कीच बंद झाल्या असतील. अचानक त्याच्या चेहऱ्यावर गाडीचा प्रखर लाईट पडतो. जीवा म्हणतो, ए, कोण आहे रे? त्या गाडीतून नंदिनी उतरते. नंदिनी म्हणते, ड्रीमर बॉय, लिफ्ट हवी आहे ना? जीवाला पहिल्यांदा वाटतं की आपल्याला भास होतोय की काय. जीवा म्हणतो, मला चकाचक बाईचा भास होतोय की काय? नंदिनी त्याला चिडवून प्रेमाने मारते. त्यानंतर जीवाला खात्री पटते. जीवा म्हणतो, म्हणजे तू खरंच मला घ्यायला आलीयस? नंदिनी म्हणते, हो, मग काय? नंदिनीच्या या प्रेमळ प्रश्नावर हा भाग येथेच संपतो. पुढील भागासाठी नक्की पहा.